वेंगुर्ला नगर परिषदेच्या निवडणुकीची निकालाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या एकूण 20 उमेदवारांपैकी 16 नगरसेवक पदाचे उमेदवार आणि दुसऱ्यांदा सलग नगराध्यक्षपदाचे उमेदवार आमचे सन्माननीय गिरप साहेब आणि 16 नगरसेवक आज या ठिकाणी निवडून आलेत। भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी वेंगुर्लावासियांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, कारण वेंगुर्ल्याच्या इतिहासात अशा प्रकारचं निर्विवाद बहुमत कुठल्या पक्षाला सहजासहजी आजपर्यंत दिलं गेलं नाही। परंतु वेंगुर्लावासियांनी भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांकडे बघून आणि भारतीय जनता पार्टीच्या भविष्यकाळाच्या योजनांच्यावर विश्वास ठेवून आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी अशा प्रकारचं बहुमत दिलं आहे। याच्याबद्दल खरंच आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते या वेंगुर्लावासियांचे मतदारांचे मनापासून ऋण व्यक्त करतो। खरं तर या निमित्ताने जो काही रिझल्ट आला आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आमची जबाबदारी वाढलेली आहे। ज्या विकासाचं विजन घेऊन मागच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सन्माननीय दिलीपजी गिरप आणि त्यांचे सगळे सहकारी काम करत होते, आज एवढ्या मोठ्या संख्येने नगराध्यक्ष आणि नगरसेवक सगळेजण मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत। त्यामुळे जे वचन आम्ही वेंगुर्लाच्या नगरवासियांना दिलेलं आहे ती वचनाची पूर्तता करण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने आजपासून आमची सुरू झालेली आहे आणि त्यामुळे या सगळ्या वेंगुर्ल्याच्या विकासाची जबाबदारी आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते खांद्यावर घेऊन आजपासून काम करू। यासाठी या निवडणुकीसाठी विजयी होण्यासाठी आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, आदरणीय खासदार नारायणराव राणे साहेब असतील, ज्यांनी या निवडणुकीमध्ये मला वाटतं जवळपास 10पेक्षा जास्त वेळा या शहरामध्ये प्रचारासाठी स्वतः येऊन प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन पक्षाची भूमिका सांगितली, ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे नेते आदरणीय नितेशजी राणेसाहेब यांचे मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो की या सगळ्या नेतृत्वाने जी मेहनत घेतली, त्यांनी जे पाठबळ आम्हाला पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना दिलं, त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने ही निवडणूक जिंकणं शक्य झालेलं आहे। आणि म्हणून यापुढच्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली या शहराला विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे घेऊन जाणं आणि जो शब्द निवडणुकीत दिलेला होता की हे शहर महाराष्ट्रातच नव्हे तर देश पातळीवर सुद्धा एक विकसित स्वच्छ अशा प्रकारचं शहर म्हणून त्या ठिकाणी आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि जे आरोग्याच्या संदर्भातले प्रश्न या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्ताने आमच्या समोर आलेले आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आजपासून आम्ही कटिबद्ध आहोत आणि यासाठी या सगळ्याच शहरवासियांनी जो कल दिला आहे, जे आशीर्वाद दिलेत, भरभरून आशीर्वाद दिलेत, इथल्या सगळ्या देवदेवतांनी जे आशीर्वाद दिलेत याबद्दल आम्ही सगळे ऋणात राहू आणि जी जबाबदारी आमच्या खांद्यावर दिली आहे ती जबाबदारी पुढे घेऊन जाण्यासाठी आजपासून आम्ही कामाला लागू।